नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम अनामातीत अभंगा नेई भंगा दुरिताथे. ऐका श्रोते सादर आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता परिसा आता कथानक. ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारूनी निघता झाला तात्काळिक. 60 सहस्र ऋषींचा मेळा घेऊनी पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठविला मानसी. दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिता द्विजा अन्नदानी कृतकृत्य तयाने पै. सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटणे आदी करूनही साधली त्याने द्वादशी. या अन्नदाने करुनी पाही सकळ सौभाग्य तो लाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेणे. कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी. तया माझीही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे. या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दाना ते अन्नदान न घडे जयाते धिक तयाते जन्मोनिया. जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही. अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी. जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विन्मुखा झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी. ते धन्य आचरती व्रताते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तया ते नातळे. म्हणोनी धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश. सकळ भुसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा. त्याते छळावया पाही आम्ही जातसो लवलाही. तया रक्षिता शेषशायी न चले नवाई आमची तेथे. पुण्यवंत तो भूपती जाण करू तयांचे दर्शन. मग अग्रभागी जे कथन सुखे करुनी घडोते. ऐसी चित्ती विचारणा करुनी चालिला ऋषी राणा. त्वरे पावला नृपभुवना केली गर्जना समस्ती. जय जयकाराचेनी घोषे ऐकता नृपसंतोषे. अति उल्हासे निज मानसे सामोरा येत नृपतयाते. दंडप्राय लोटांगणी समस्ताते नमुनी. बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी मधुर वचनी आनंदे. ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर. अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते. भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रांसहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे. ब्राह्मण पातली या निजगृही भ्रूलतसी ग्रंथी घालिती पाही. म्हणती आमुचा हात रिकामा नाही परता होई भट बाबा. ऐसे जे ब्राह्मणाते धिक्कार असो तयाते तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ परम भावार्थ विनवीत. म्हणत अधन्य आजीचा पर्वकाळ माझा भाग्योदय झाला सफळ. घेऊनी समुदाय सकळ गृहा पातला न प्रार्थिता. कोटी पर्वकाळ एकवटले किंवा चंद्रसूर्य एकवटले तेची फल आजी लादिले दर्शन दिधले महाराजा. बोलुनी ऐसी मधुर वाणी आसन दिधले समस्ता लागुनी. पूजा प्रकार आणमुनी पुरस्कार पूजनी अनुसरला. तव बोलता झाला ऋषी बोल पोटी क्षुधेचा असे बंबाळ. तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ विषवत सकळ गमताती. कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी. संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया. क्षुधा हे पापिणी दारुण सुचो नेदी स्नान संध्या. पोटी पेटदिया जठरान्न अन्नापरांना नेणेची. या लागी नृपनाथ वरिष्ठा समुदायासी बरवंडा. अन्न वोगरी धर्मिष्ठा आणिक वाटा नव जावे. 3 प्रहार झालिया निशी आम्ही जातसो स्नानासी. विलंब नाही स्नान संध्येसी सत्वर माघार येतुसे.
ऐकून ऋषींचे उत्तर, मनी हर्षयुक्त नृपवर. म्हणे कृतकृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वारशी, मी लाधलो परम सुकृतेसी. पार नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातलेती. तरी स्वामींचे दये करून, सकळ पदार्थ अनुकूल जाण. परी असे एक विज्ञापन, कृपाघना परी सीजे. माझा तव अलोट नेम, जो हरिहरा ते दुर्गम. तो सिद्धी न्यावाजी सुगम, कृपा करुणी दातारा. तरी साधनी साधन द्वारशी, विलंब न लावावा स्नानासी. न होता भानू उदयासी, भोजनासी बैसावे. हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी. तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषी रावो. स्नानाते गेला ऋषींचा मेळा, नृप पातला त्वरे पाकशाळा. 60 खंडी अन्न गोळा, एकला कवळी दुर्वासू. इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ने पचविली षड्रस. राये स्नावरून स्नानसंधेस, देवार्चनासी बैसला. षोडशोपचारे पूजा, अर्पुनिया गरुडध्वजा. पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत. राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत. साधन वेळा तेणे साधित, राव मनात गजबजला. म्हणोनिया लवड सवडी, दूत धाडले अति तातडी. ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषी राया हाकारिले. येरीकडे गंगातीरी, अघमर्षण ऋषी करी. कोणी शिरोनी जळा माझारी, स्नाने बरी सरिताती. कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ. जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती. ऐसे ब्राह्मण ठायी ठायी, गुंतते झाले ते समयी. तव राजदूत पाहोनी हृदयी, घाबरेपणे बोलती. म्हणती महाराजा सत्वर, बाहात असेजी नृपवार. भोजनाते होतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया. प्रत्युत्तर देती बापुडे, एक धरून नासिक बोंडी. एक उघडी करून शेंडी, लवड सवडी झाडीती. तव करुनिया अघमर्षण, दुर्वास बोले वचन. अद्यापि झाले नाही ध्यान, जप तर्पणी विधियुक्त. भानू उदय न होता, केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता. जाऊनी सांगा नृपनाथ, विधी विधानता सारून येऊ. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारून परती. बैसावे येऊनी पंक्ती, तैसी आमुची स्थिती नसेची. जे न करीती स्नान संध्या, विधियुक्त तीळ तर्पण. तैसेची सारिती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती. शूद्रवत ते नर जाण, रवरवी तयाचे पितृगण. काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवण जन्माचे. तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक अवकाश भोजनासी. सारुनिया नित्य नेमासी, समुदायासी येतोसे. ऐसे ऋषींचे उत्तर, ऐकून दूत परतले सत्वर. जेथे असे नृपवर, सांगती सत्वर वृत्तांत. नृपे ऐकून वचनासी, परम संकोचित मानसी. म्हणे विघ्ने दिसे द्वारशी, न साधे साधनासी आजीपै. तरी उपावो करावा कवण, परम कोपिष्ट दुर्वास जाण. शाप देईल न लागता क्षण, परम विघ्न उदेले हे. आजपर्यंत साधनासी पाही, अपायो घडला नसे काही. अहो देवा हे काही, कैसी नवाई उदेली. ऐसी चिंता करिता हृदयात, परम संचित नृपनाथ. तव संधी पातली त्वरित, साधन वेळा द्वादशी. मग नृपे विचारून मानसी, करिता झाला महायज्ञासी. नैवेद्य अर्पुनी महाविष्णूसी, देवतीर्थासी प्राशिले. सिद्ध करुणी आयती, मार्गलक्षित नृपती. स्वस्थ बैसलासे चित्ते, ऋषी मार्ग लक्षितेस. येरीकडे गंगातीरी, ऋषी ते जाणवले अंतरी. मग उठता झाला झडकरी, समुदायेसी ऋषी रावो. परम लगबगते अवसरी, पातले नृपाची या महाद्वारी. करुनिया जय जयकारी, म्हणे सत्वरसारी यज्ञाते. करुणी पंचमहायज्ञाते, नैवेद्य अर्पी देवाते.
उशीर जाहलासे भोजनाते, तुझी या व्रताते नृपवरा. राये ऐकून या वचन, म्हणे सगळं विधी सारून. करून या तीर्थग्रहण, साधन वेळा साधिली. आता भोजन मात्र असे उरले. ऋषी म्हणे आहा काय केले, तू ते तव भोजन घडले. शेष उरले ते ब्राह्मणाते. तीर्थप्रसाद ग्रहण करिता, तरी भोजना समानाची तत्वता. आम्ही न सेवूची आता, शेष अन्ना नृपवर्या. तू तव परमसुज्ञे राज्ञा, केवी आचरलसी हे क्रिया. म्हणून परमक्रोध ऋषीवर्या, हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळा पाही आता, मज ऋषी ते उपेक्षून तत्वता. माझा महिमा तुवा नेणता, केविया व्रता साधिले. क्रोधे थरथर कापत असे, दोन्ही अधरपुटी हालत असे. सर्वांगी क्रोध लवलत असे, काय बोलत असे राया ते. गर्व जाहला तुझिया मानसी, मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म. ऐसा शाप ऋषी वदता, घाबरा झाला नृपनाथा. म्हणे केवुते उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा. पहा केवडा अनर्थ रायाते, अभिमान ओढवला तयाते. अभिमान न साहे भगवंताते, प्रिय तयाते निराभिमान. निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता. या लागी न धरीजे अहंता, जाणते पुरुषांनी. पुण्यमार्ग आचरता पहाहो, तेथे उत्पन्न झाला अपावो. म्हणून नाचरावे हा हो, झणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वहिले, ते ऐका सावधान. भावे वीण देवाधिदेवो, केवी आतुडले पहाहो. परी केलिया कर्माचा निर्वाहो, देवाधिदेवो संपादी. जैसे उत्तम भूमीसी कण, पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला धन, परी न जाय कण तेथींचे. तेवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपाघन ओसरता, पीक हाता लागत असे. म्हणून या अनन्य भावे, निराभिमाने कर्म करावे. तेची प्रियकर रमा माधवे, भावार्थ बळे करून या. असो आता हे समग्र, कथाभाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर, उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवण अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिधला बोजा, हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी, तुवा तीर्थग्रहण करून पाही. माझे वचन असत्य नाही, भोजना बैसवीसी आम्हा ते. पहा केवढे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार. परी कृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा, आले समुदायासी मंदिरा. तरी माघारे दवडिता नृपवरा, अश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भूसूर, तयाचे आतिथ्य करावे फार. तोषून या तयाचे अंतर, आशीर्वचनाते घेईजे. रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही. तेणे तो संतापुने हृदयी, अंतःकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन, तरी बरवा कीजे सन्मान. परी वित्त असून न देववे दान, हे विहितपणे साजेना. तरी थोडे अथवा फार, देवुनी तोषवावे अंतर. मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाही. असंतुष्टा द्विजा नष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा, विधी वाटा आचरीजे. ऐसे कर्म अंबरीश, करिता प्राप्त झाला नाश. मग हृदयी आठवी रमाविलास, केला ध्यास बहु तेणे. म्हणे वैकुंठवासी रमा माधवा, धाव कैवारिया. केशवा मी तव अनुसरलो जीव भावा, तुझिया सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणूनिया निष्टंक. व्रत आचरिलो एकनिष्ठ, केवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझसी. या लागी शापी तसे ऋषी,
कवण उपायासी करू आता. तुझेची मुख हे ब्राह्मण, जाणोनी मांडिले अन्नदान. आणि तुझेची मुखे शापवचन, उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दीनोद्धार, ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषी वचनाचा वणवा थोर, शांत करी कृपाघने. हे देवाधिदेवा कृपाघना, दयाळुवा अघनाशना. दीनोद्धारा पतित पावना, असुर मर्दना दया निघे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदताती ऋषेश्वर. तेथे ऐसी हे दहरी क्रूर, पातली हरिहरा न लोटे. कवण पातकाचा ठेवा, मी तव आचरलासे देवा. म्हणोनी न येची करुणा, हृदयी केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ, या लागी केजे दान तपव्रत. तेथेही होतसे आघात, तरी समूळ मात उडेकी. तरी दीनवत्सलता ते कैसी, केऊती गेलीसी ऋषिकेशी. सांग पा आम्हा दीनासी, विचारूनी मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान, राया ते ओढविले महाविघ्न. तोची प्रत्यय मज लागून, आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचित देखिली प्रातःकाळासी. न येता न देता दुर्जनासी, गाठी पडली तात्काळी. तयाने ओढून नेले, राजद्वारी उभे केले. कारागृहाते भोगितले, अस्तमित अस्नात. प्रभून करी वचनास न्याये, खोट्याचे खरे केले पाही. दंड पावलो लवलाही, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो, तात्काळ फळला पहावो. अंबरीशाते तोची न्यावो, घडे पहावो अनायासे. मग करुणास्वरे अनंत, आळवीता झाला नृपनाथ. सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदगत द्रायाचे. म्हणे धावणे न करिता, ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझीही वत्सलता, केवी शोभे भूमंडळी. मग पवनाते टाकून मागे, गरुडाते सोडून वेगे. धावणे केले लाग वेगे, उभा उभी अंतरंगी उभा ठेला. येरीकडे नृप चक्रचूडामणी, जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेयलासे ऋषी सन्निधानी, तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान, तेज फाकले दैदिप्यमान. एकाएकी शेषशयन, येऊनी उभा ठाकला. राये पाहताच नयनी, दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी, स्तुतीस्तवनी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार, उभा समुदायेसी सत्वर. स्तुती वादे जगदीश्वर, ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळी, बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहुनी ते वेळी, मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर, कथिता झाला समाचार. म्हणे परम कोपिष्ठ कृशेश्वर, निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वणवा, जाळू पाहे देह भावा. कृपाळू तू मेघ केशवा, शीतळ करी वर्षोनी. ऐकोनी नृपाची करुणा, बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष, वरी द्वादशी तिथी सरस. नृप आचरता निर्दोष, तरी शापास आधार केवता. द्वादशी ते ब्राह्मणाते, उदक अर्पिले जरी त्याते. तरी फळ लाभे यज्ञाते, स्वर्गी पितरांते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी, पार नाही त्याची या पुण्यासी. मी जनार्दन संतोषी, केवी तयासी अघातू. वरी केलिया अन्नदान, तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण, पितृगण भोगिती. ऐसेचे पुण्यतिथीसी, नृप आचरता पुण्यराशी. तरी केवी बाधिजे तयासी, शाप भये ऋषीच्या. परी तपश्चर्ये आगळा मुनी, नेणोनी वदले शापवाणी. तरी स्वयेमी चक्रपाणी, सोसीन जाचणी गर्भवासा. ऐसे वचन केशवाचे, ऐकोनी ऋषी बोले साते. शतजन्म गर्भवासाचे,
वचन आमचे निघाले. तरी उशाप वाणी ऐक, वरींचे शून्य टाकी एक. शेष उरे जो दशक, तो आवश्यक भोगिजे. त्याही माझी चतुर्भाग रीती, दोन्ही जलचरे दोन्ही वनचरेती. दोन विप्र दोन भूपती, रामकृष्ण तरती जडमूढ. ऐसा उशाप वदता झाला, संतोष स्वामी दीनांचा. गर्भवास निरसील रायाचा, स्वयेतयाचा अंगीकारी. मग आनंदोनिया नृपती, ऋषी मेळासी श्रीपती. साधुनिया द्वादशी तिथी, कौतुक रीती दावीत. विमान आणुनी तात्काळी, नृप उद्धारिला ते वेळी. ऐशी द्वादशी नव्हाळी, ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करुनी जय जयकार, नमिते झाले शारंगधर. अदृश्य झाला सर्वेश्वर, इतुका प्रकार पै झाला. कथाभाग परम ऐकला, म्हणून श्रोतिया सकळा. श्रवणद्वारे परिसाविला, एवं संपला पंचपर्व. इति श्रीमदमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणांचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्दशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु.